योगेशला मात्र या ठिकाणी चमकदार कामगिरी करावी लागेल, कारण 27 धावा म्हटलं तर भरपूर धावा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत, दिलेल्या आहेत. सुंदर चेंडू उजव्या एसटी पासून दूरवरचा चेंडू जितेशवरती. जितेशकडे या चेंडूचं उत्तर नव्हतं. सुंदर चेंडू पुन्हा एकदा. पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. या ठिकाणी पूर्णपणे जितेशला आपल्या उंगलीवरती नाचवण्याचं काम करतोय. जितेश डोफा टेकतोय, घुटना टेकतोय, मात्र चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. जोपर्यंत चेंडू पडतोय बॅटचा फ्लो येतोय, चेंडू निघून जातोय. आता मात्र स्टेप आउट झालाय. बॅटच्या रडामध्ये चेंडू घेतलाय, उंचावर दिडकावून दिलाय, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. एवन ब्रँडचा क्लासिकल दर्जेदार खासदार चषक 2026 आकर्षक षटकार. सुंदर फटका, फलंदाजाचा दणका आबाळातूनही पाहतायत उर्वशी रंबाणी मेनका. षटकाराच्या संघाने सगळ्याची धावसंख्या फ्लाय झाली. धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 33 धावा. डाऊन द ग्राउंड फटका पुन्हा एकदा फसलाय, चेंडू निघालाय डाऊन द ग्राउंड. मैदानालगतचा हा फटका 1 धावेसाठी. धावसंख्या इकडे पुढे सरसावते, धावसंख्या 34. चांगला फटका आपण पाहिला मगाशी, जितेच्या बॅटमधनं स्टेप आउट झाले. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र सुंदर बघा. पवनचं समानार्थी नाव सुद्धा हवा आहे आणि हवेमध्ये झेप घेत या ठिकाणी पवनने टिपलाय झेल. संपलाय अनमोलचा खेळ. गडी क्रमांक 1, झटका क्रमांक 1 अनमोलच्या रूपाने गडी बाद. चांगलं झेल टिपलं या ठिकाणी पवनने. कौतुकास पात्र असा हा अष्टपैलू खेळाडू, त्याच्या माध्यमातून 100% एफर्ट आपल्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चला घाई करायची थोडीशी मित्रांनो, मीटिंग करू नका, सेटिंग होईल. अखेरचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा योगेश बॉलिंग मार्कवरती होतोय सज्ज. नवीन फलंदाज इंटर झालाय अक्षय, मागच्या सामन्याचा हिरो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये सलग 7 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावरती केलाय आणि आता मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तशी भूमिका पुन्हा एकदा निभावताना आपल्याला मैदानामध्ये येतोय. जशी इनिंग सोडले तशी या ठिकाणी सुरुवात करेल काय याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण समोर गोलंदाज आहे योगेश, फिरकीचा जादूगार. फिरकीमध्ये फसतोय की फिरकीला या ठिकाणी भेटतोय. अखेरचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी, फक्त चेंडूकडे पाहत राहिला अक्षय. चांगला चेंडू बघा उजव्या एसटी वरती पडला आणि उजव्या एसटी पासून मूव झाला. चांगल्या एसटी रक्षकाने त्या चेंडूला हाताळलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 3 षटकांचा खेळ संपुष्टात झाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 34 वरती स्थिरावल्या. एकंदरीत जर विचार करायला गेला या षटकाबाबत जर विश्लेषण करायचं झालं तर पहिले दोन्ही चेंडू डॉट होते. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. चौथ्या चेंडूवरती 1 धाव, 5व्या चेंडूवरती गडी बाद आणि 6वा चेंडू पुन्हा एकदा डॉट. म्हणजे एक मोठा फटका येऊन सुद्धा फक्त आणि फक्त 7 धावा योगेशने या ठिकाणी प्रदान केल्यात. त्याचा चांगला मोबदला या ठिकाणी फायदा होतोय संघाला, नीरज स्पोर्ट्स संघासाठी, कारण धावसंख्येला कुठेतरी आळा लावण्यात 34 धावा धावफलकेवरती पाहतोय. सांघिक 4, वैयक्तिक 2, षटक क्रमांक 4 पाहतोय. पण संजोग पुन्हा एकदा आपल्या स्पेलमध्ये येतोय, कारण आजच्या स्पर्धेमध्ये जर आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये जर विचार केला तर संजोगने चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या फिरकीमध्ये फलंदाजांना कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालंय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 14 धावा खर्ची केल्या, मात्र कर्णधाराने त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तो चेंडू चांगली गोलंदाजी करू शकतो, पुन्हा एकदा आपल्या संघाला चांगलं काम करून देऊ शकतो. ही जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्या अंगाखांद्यावरती सोपवले. महत्त्वपूर्ण षटक आहे. स्ट्रायकिंगवरती मात्र बलाढ्य फलंदाज तो म्हणजे जितेश. पाहूया जितेश टू संजोग. फुलटा चेंडू फुल टोलून दिलाय. पैसा बसूल फटका. फटक्यात आहे वजन.
धावा मिळाल्यात अर्धा डझन. षटकार. जितेशच्या रडारमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू सापडलाय त्याने सुंदर दिमागदार आणि दरदार फटके सजवल्यात. या ठिकाणी पहिला चेंडू स्लॉटमध्ये होता, प्लॉटमध्ये त्याला पार्किंग केलंय. 7 बेट धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या पाहतोय 40 धावसंख्या धाव फलकेवरती आपण पाहतोय. संजोग मात्र थोडंसं अडचणीत असेल, कमबॅक करावं लागेल. सुंदर चेंडू मात्र त्याच्यावरती गरजतोय. वज्र टोला, भीम टोला, 6 धावा झाल्यात गोळा. बॅक टू बॅकचे सलगचे 2 षटकार, एकापेक्षा एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतात. जितेशच्या बॅटमधनं लाजवाब फलंदाजी करतोय जितेश. इथे मात्र आक्रमक पवित्रा धारण करतोय. कुठेतरी दाबांना या ठिकाणी मजबूत ठिकाणावरती मजबूत स्थळी पोहोचवायचं असेल तर अशी दर्जेदार फलंदाजी करणे गरजेचं आहे आणि ती मात्र आता जितेशच्या बॅटमधनं परिपूर्णरित्या या ठिकाणी आपल्याला जबाब A1 ब्रँडचे क्लासिकल फटके खेळतोय. माझ्या जिद्द आहे, माझ्या ताकद आहे, माझ्या मनगडात जोर आहे. त्या मनगडांच्या जोरावरती मी मात्र या ठिकाणी एकापेक्षा एक षटकार ठोकेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॅकची लिडिंग एज पाहायला मिळते. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. काय फटकेबाजी करतोय जितेश. आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये.
एकंदरीत विचार केला तर आपल्या इनिंगमध्ये 5 षटकार त्याने ठोकलेले आहेत. एकाला एक सरस. मागच्या सामन्यामध्ये अक्षय या ठिकाणी दहाडला होता, या ठिकाणी मात्र जितेश. म्हणजे एकंदरीत एखादा जरी खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय तर संघाला नक्कीच विजय प्रदान करून देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. या ठिकाणी मध्ये संघाची धावसंख्या जर पाहिली तर 62 धावांवरती आपण पाहतोय. अद्याप 4 चेंडू शेष आहेत. अखेरचा षटक आहे प्रगतीपथावरती. नवीन बॉल घ्यायचा. पहिल्या चेंडूवरती चांगला दर्जेदार फटका आला होता. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक करत मयूरने मात्र पाहूया पुन्हा एकदा मयूर टू अक्षय समीकरण कसं आहे. हो हो हो, निघून चालाय चेंडू अवयमला, दूरच दूर, लांबच लांब. या ठिकाणी चेंडू आज म्हणतात गगनात मावेन असा, गगन भरारी, गगनचुंबी षटकार रडार मध्ये सापडलाय. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केला जातो. टप्पा सापडला, बॅटच्या रडार मध्ये आला, धिडकावून दिला ऑन साइडला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूकडे फक्त पाहत राहिला. आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, अशा रिकीचा आता पद्धतीचा या ठिकाणी हा फटका अक्षयने सजवला. गरुड झेप घेते धाव फुलकेवरती धावसंख्या थोडस या ठिकाणी या दबावामध्ये आहे मयूर. मयूरवरती अंमलात चढवलं जाते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा प्राप्त केल्यात. अद्यापही उर्वरित 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडूमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ असणारा अक्षय स्ट्राईक वरती पाहतोय. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही या फलंदाज. महत्वाची बाब म्हणजे एकच विकेट या ठिकाणी आपण पाहतोय अनमोलच्या रूपाने. त्याने सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली. बघायला गेलं तर त्याच्या 13 वैयक्तिक धावा आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर या जितेश आणि अक्षयने या ठिकाणी हा फलंदाजीचा खेमा अविरतपणे पुढे चालू ठेवलाय. आता मात्र येऊन ठेपलाय अखेरच्या षटकामध्ये. यॉर्करचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा अखेर वापर करावा लागलाय. आणि साहजिकच आहे, जर बाकी विचार करायला गेलं तर अखेरच्या षटकामध्ये कुठेतरी यॉर्कर मारण्याचा प्रयत्न असावा, असण्यात वापर असण्यामध्ये फायदा असतो. एक तर वाईड लाईन यॉर्कर असू द्या किंवा प्रॉपर यॉर्कर, ज्या ज्या वेळेस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातो, जर मनस्थिती बरोबर नसेल किंवा आत्मविश्वास नसेल तर यॉर्कर फुलटॉसमध्ये तकदील होत असतात. मात्र आत्मविश्वास आणि धाडस या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हो हो, बघा फुलारलेचा चेंडू पुन्हा एकदा लाजबाब सुंदर मनमुनात आनंद घेतो या मैदानाचा आणि या गोलंदाजाचा. जितेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. या ठिकाणी मात्र वैयक्तिक 44 धाव्यांवरती खेळतोय जितू. या चेंडूवरती जर षटकार आला तर या स्पर्धेतील पहिलीच मला वाटते हाफ सेंचुरी तो क्लिअर करेल. धावसंख्या धावफलकेवरती पाहतोय 75 आणि अखेरचा चेंडू शेष आहे. आलाय काय आलाय, मोठा फटका सजलाय. या ठिकाणी या फटक्यावरती षटकार येते आणि जितेशचा मात्र अर्धशतक कंप्लीट होतोय. अभिनंदन जितेश, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे उडान भरले, अर्धशतक स्वतःच आणि संघाची धावसंख्या झाले 81. 81 धावसंख्या धावफलकेवरती पाहतोय. 82 धावांची गरज असेल नीरज स्पोर्ट्स शहापूर संघाला.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय वेताळ स्वामी संघ या ठिकाणी 82 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. एक मोठी धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहतोय. या धावफलकेला पार करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे, कारण 82 धावसंख्या या ठिकाणी धावफलकेवरती लक्ष गाठायचंय. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय आपण अमोल आणि पवन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला साबडेला करायची सुरुवात. पहिलं षटक आपण पाहतोय जतीनच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगवरती अमोल, नॉन स्ट्रायकिंगवरती पाहतोय पवन. अष्टपैलू खेळाडू पवन या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगवरती. जतीन आपण पाहतोय राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल. स्ट्रायकिंगवरती अमोल. पहिला चेंडू पाहूया. पहिला चेंडू भेदून दिला या ठिकाणी इनफिल्डला, निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. नो मॅच झोन. चेंडू येतोय पहिल्या चेंडूवरती दर्जेदार हमला. चौकाराने झाली सुरुवात. धावफलक खुल्लाय, शंकरनाथ केला जातोय. धावांचा पाठलाग इथून मात्र झाले सुरुवात. एक चेंडू 4 धावा अमोलला. इथे मात्र मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल. महत्वाची भूमिका या ठिकाणी निभवावी लागेल, कारण 82 धावांचं लक्ष आहे. लक्ष छोटं नाही आहे, लक्ष मोठं आहे. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही तुमच्या पुढे नतमस्तक व्हावंच लागेल. इथे मात्र तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, खूप संघर्ष करावा लागेल, खूप धाडस करावा लागेल. पुन्हा एकदा सुंदर फटका. नो मॅच झोन. चेंडू निघून झालाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, इन टू द फॅन. कडाडलाय छावा. मिळाल्या 4 धावा. सलगचा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार अमोलच्या बॅटमधनं येतोय. अशीच कामगिरी तुम्हाला अविरतपणे करावी लागेल, कारण मोठे फटके जेव्हा जेव्हा तुम्ही सजवाल त्यावेळेसच या ठिकाणी या 82 धावांचं लक्ष तुम्हाला पार करणं योग्य होईल. यशस्वी बाल. यशाच्या वाटा आपोआप मोकळ्या होत नसतात, त्यासाठी आपल्याला अथक परिश्रम घ्यावे लागत असतात. आणि इथे तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. थोडंसं विचार विनिमय करण्यास भाग पडल्या अमोलल्या. डावखुऱ्याचा फलंदाज आहे, मात्र ऑफ साईडला सर्व फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण लावलं होतं ऑन साईडला. या ठिकाणी मात्र थोडंसं फेरबदल करण्यात येतोय. तो फेरबदल का करण्यात येतोय तर लगातारचे 2 चौकार आलेले आहेत अमोलच्या बॅटमधनं. एक बॅकवर्ड पॉइंटला तर एक वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला फैजलला बीट करून फैजल आणि चेंडू मध्ये रेस सुरू झाल्या. कुणाल नाही. इथे मात्र पवन बघा, चतुर, चालाक, चाणक्य, चितेपेक्षा चपळ.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगल्या धावा जोडल्या गेल्यात आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कुणालच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप करण्यामध्ये तो यशस्वी झाला. खूप दूरवरचा क्षेत्र कव्हर केलं होतं. धावसंख्या 10 वरती 3 चेंडू झाल्या. 3 चेंडू शेष आहेत. पॉवर प्लेचं षटक पाहतोय. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, कुणाल आणि डाऊन द ग्राउंड फटका पुन्हा एकदा फैजल आहे. चांगला क्षेत्ररक्षण पडतोय, झडतोय, मात्र चेंडूला अडवतोय. एक धाव निश्चितच या ठिकाणी प्रदान केली. एक धाव निश्चित कुठेतरी रोखली, कारण दूरपर्यंत जर चेंडू येत असता तर कुणाल खूप दूरवर होता. या ठिकाणी चेंडूला पोहोचता पोहोचता 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, मात्र एका धावेवरतीच फैजलने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धावेने धावसंख्या भर पडली. धावसंख्या डबल डिजिट डबल अंकावरती पाहतोय. 11 ऑन अ बोर्ड. 4 चेंडूचा खात्मा झालाय. अद्यापही उर्वरित 2 चेंडू शेष आहेत. बॅकची लिडिंग एज या ठिकाणी सुजयने कुठेतरी चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला असता. कॅच बीच भेटली असती, जर तरला या ठिकाणी स्थान नाही. एक धाव निश्चितच प्रदान केली गेली. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खात्मा झालाय. सुरुवात चांगली झाली होती, मात्र अंत या ठिकाणी जतीन चांगला करतोय. शेष आहे, बाकी आहे उर्वरित 1 चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय या ठिकाणी, मात्र महत्त्वपूर्ण चेंडू हाताळेल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमोलला. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. डाऊन द ग्राउंड फटका फसलाय. ताकद नाहीये, टायमिंग नाहीये, मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स इन टू द फॅन. पॉवर प्लेचं षटक होतं, त्याचा वापर झालाय. आउटफील्डचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. फक्त भेदून द्यायचं होतं इनफिल्डला आणि चेंडू पाहतोय अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमा रेषा पलीकडे 4 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 16. चांगलं षटक म्हणता येईल या ठिकाणी नीरज स्पोर्ट्स संघासाठी, कारण 16 धावा प्राप्त झाल्यात. अद्यापही दुसरा षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहावयास मिळेल. या ठिकाणी गोलंदाजीचे कमान सांभाळतोय अनमोल, गोलंदाजीसाठी येतोय. चांगली महत्त्वाची भूमिका या ठिकाणी वेताळ स्वामी संघासाठी निभावतोय. अष्टपैलूची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. इथे मात्र गोलंदाजीची कमान त्याला सोपवण्यात आलेली आहे. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. लेग कटर पाहायला मिळाला. पवन थोडंसं या ठिकाणी फसतोय. या चेंडूपासून कुठेतरी वंचित राहतोय. यावेळेस मात्र रडारमध्ये सापडलाय. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, हाय अँड हँडसम. इट्स मायटी परफेक्ट टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. चांगले फटके येत आहेत पवनच्या बॅटमधनं. त्याच्या स्लॉट मध्ये भेटले की चेंडू पाठवून देतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं सुद्धा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रडारमध्ये होता, यावेळेस मात्र फसतोय फलंदाज. थोडंसं गालामध्ये हसतोय, कारण त्याला माहित होतं हा चेंडू माझ्या स्लॉटमध्ये आला होता. कनेक्शन झालं नाही, डॉमिनेट झालं या ठिकाणी फलंदाज. लेग कटरचा वापर पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक अनमोलचा. दुसऱ्या चेंडूवरती मोठा दर्जेदार फटका पाहायला मिळाला होता, मात्र या ठिकाणी पूर्णपणे जखडून ठेवलाय. फुल टॉस चेंडू होता, वेगावरती स्पार झाला होता. पंचांकडे अपील मागितले जाते, पंचांनी अपीलला फेटाळून लावलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. विकेट किपरला या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. दादू स्लिपच्या दिशेने तैनात आहे.
या चेंडूवरती नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. लेग कटर, वेट अँड वॉचची भूमिका. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय, चांगला टिपलाय झेल. या ठिकाणी मात्र पवनचं संपलाय खेळ. गडीबाद. झटका क्रमांक 1 नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला, शहापूर संघाला. चांगला षटक या ठिकाणी अडबोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 7 धावा खर्ची केल्या. एक मोठा फटका आला होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर या ठिकाणी 4ही चेंडू जर विचार केला तर अप्रतिम उच्च दर्जाचे आपण पाहिले. धावसंख्या धावफलकीवरती 23. अद्यापही आपण पाहतोय 59 धावा हव्यात, 18 चेंडू. $59 needed to 18 balls. आता मात्र दादूला चेंडू सोपवण्यात आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सनी आणि गोलंदाज दादू. या ठिकाणी लॉन्च केले गेलेत दोन्ही खेळाडू. अमोल मात्र या ठिकाणी जबाबदारी घेऊन खेळतोय. त्याला मात्र या ठिकाणी हवाई सफर, हवाई यात्रेमध्ये चेंडूला पाठवण्याचं कार्य अविरतपणे करावं लागेल. कारण खूप धावसंख्या अद्यापही धावफलकेवरती लागवायची. 59 धावा हव्यात. एकंदरीत विचार करायला गेलो तर प्रति षटकामागे 20 धाव्यांची गरज असेल. बॅकची लिडिंग एज निघून चाललाय चेंडू. स्लिपला सुद्धा या ठिकाणी बीट करतोय, फरार होतोय. एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या इकडे वाढली. धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 24-24. संघर्ष करावा लागेल या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती. कारण दादू असा गोलंदाज आहे, चिकी गोलंदाज म्हटलं जातो. धव्वांना कुठेतरी मागच्याच मॅचमध्ये बघितलं तर संपूर्ण षटक मेडनवर होतं. प्लस आपल्याला 4 विकेट त्याच्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. एक रनआउटच्या माध्यमातून आणि 3 गडी आपल्या खेम्यामध्ये त्याने प्रदान केले होते. लेग कटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. इनसाइड आउट चेंडू निघून चाललाय. प्रॉपर टायमिंग चालतं. मला वाटलं फटक्यामध्ये दम नाहीये, मात्र फटक्यामध्ये इतकं दम होतं की चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. सुंदर फटका. जितेश होता त्या ठिकाणी मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहिला. महत्वपूर्ण 6 धावा आल्यात आणि महत्वाच्या वेळी आल्यात. सकाळची धावसंख्या पाहतोय 30 वरती. या ठिकाणी दादूवरती हमला केला जातोय सनीच्या माध्यमातून. फटका पुन्हा एकदा दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चांगला झेल टिपतोय. गडी बाद. दादू मात्र इथे बघत असेल, दाखवत असेल माझ्यावरती हमला. आता मात्र माझा काम जमला. गडी बाद. नवीन फलंदाज एंटर करतोय नितेश. फलंदाजी मार्कवरती त्याच्या माध्यमातून आपल्याला फलंदाजी करताना पाहावयास मिळेल. सगळ्याची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 30 वरती आहे. अद्यापही 52 धाब्यांची गरज. पंधरा चेंडू 3 चेंडू झालेत. 15 चेंडू मध्ये 52 धाब्यांची गरज आहे.
हो हो हो, लेग कटर होतं, ओळखलं, भापलं आणि आल्या आल्या नितेशने गर्रकन चेंडूला घुमावून दिलाय. फैजलच्या डोक्यावरून फैजलला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. सुंदर फटका, आकर्षक दर्जेदार मनमोहित करणारे फटके आपण पाहतोय. जो येतोय तो हमला करतोय आणि हमला करणं उचितच आहे, कारण धावसंख्या खूप मोठी आहे. थांबून जमणार नाहीये. एकेरी धावीचा प्रयत्न येतच नाही. सन्मान दिलाय. यॉर्कर चेंडू होता. कव्हर रिझन मध्ये पाहतोय. कुणाल चेंडूला हातात घेईपर्यंत फेकी करेपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. धावसंख्या एकने पुढे सरसवली. धावसंख्या 37 5 चेंडू झाल्यात. अखेरचा चेंडू. सुंदर चेंडू या ठिकाणी. अखेरचा चेंडू महत्वपूर्ण चेंडूमध्ये या ठिकाणी निर्धाव चेंडू प्रदान करतोय दादूच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पाहतोय 37 वरती. अद्यापही जर विचार केला 12 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज असेल. विचार विनिमय केला जाईल. कुणाला द्यायचं षटक, कुणाला पाठवायचं कुठे. चला, चौथं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज अनमोल, ज्याने अनमोल कामगिरी केली या ठिकाणी. जर पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर 7 धावा दिल्या होत्या. या ठिकाणी मात्र त्याला पुन्हा एकदा स्पेल प्रदान करण्यात आलं. स्ट्रायकिंग वरती पाहतोय मात्र नितेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आधीच फ्लो निघून गेला. चेंडू मागे मात्र नंतर आला. या ठिकाणी गती काढून घेतली होती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अनमोलच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं कमी. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. पूर्णपणे या फलंदाजांना आपल्या चेंडूवरती नाचवण्याचं काम त्याने केलंय. फुल टॉस चेंडू होता. दिडकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. एका धावेवरती समाधान मानावा लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या 38. जिथे हवं तिथं मारता आलं असतं. या ठिकाणी फटका मात्र पूर्णपणे बॅटवरती आला नाही. इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला हा चेंडू रवानाच झाला. या ठिकाणी पुन्हा एकदा अमोल स्ट्राईक वरती आहे. रडार मध्ये सापडलाय. हवाई हमला झालाय. क्षेत्ररक्षक आहे कुणाल, तो करणार नाही चुकी. इथे मात्र अमोलचा टिपलाय झेल, संपलाय खेळ. झटका क्रमांक 3 अमोलच्या रूपाने गडीबाद.
नवीन फलंदाज इंटरेस्ट झालाय मयूर, स्वागत करण्यासाठी अनमोल सज्ज आहे. डाव द ग्राउंड, चांगला नाद आला बॅटमधनं, क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव, धावसंख्या इकडे पुढे पुढे सरसावते. धावसंख्या धावसंख्या झाले 40. लास्ट बॉल आहे. लेग कटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅचेटचा या ठिकाणी कॉल झाला होता. अमोल बसून 2-4 पावलं चेंडू पुढे पडला. डाय मारली असती तर मिळाला असता, मात्र कुणाल त्याला माहीत आहे डाय माराचो सोलवट्या काम होईल. षटक क्रमांक 4 संपतोय. धावसंख्या पाहतोय 40 वरती. 6 चेंडू आणि आता मात्र 6 चेंडू आणि 42 धावा. आणि गोलंदाजीची कमान सांभाळतोय फैजल, धसई एक्सप्रेस. सुंदर चेंडू, एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. अभद्र चेंडू, अभद्र धाव. वाईड प्रदान केले. या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत, इशारा देत आहेत, फरमान देत आहेत, आदेश देत आहेत. एक धाव निश्चितच या ठिकाणी धावफलकेवरती लावायचे. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकेवरती 42-42. सुंदर चेंडू, रिव्हर्स अटेंड केलाय. दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शनला आपण पाहतोय. वाईड इश लॉंग ऑफ. एकच धाव. इथून मात्र पुढे औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. फटके खेळून काढले जात आहेत. मनमुराद या फक्त मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. बघा, तीनही त्रिफळा या ठिकाणी उद्ध्वस्त, डिसमिस, मोकळ्या केल्या होत्या. आणि त्या मात्र अचूक, जसं अर्जुनाने एका डोळ्यामध्ये माशाचा डोळा किंवा चिमणीचा डोळा हा उडवला होता, तसं या ठिकाणी या फैजलने तिन्ही दांड्या मोकळ्या त्याला दिसल्या आणि उद्ध्वस्त केल्या. नवीन फलंदाज इंटरेस्ट झालाय अथर्व. सुंदर चेंडू पुन्हा एकदा. दरम्यान या ठिकाणी जिज्ञासा स्पोर्ट्सचा कर्णधार आपण यायचं, सुसज्ज राहायचंय. सर्व खेळाडूंनी आपल्या अंगामध्ये ऊर्जा प्रदान करायची आहे आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं. एक चेंडू शेष आहे, उर्वरित आहे, बाकी आहे. या ठिकाणी मात्र आपण नक्कीच म्हटलं जाईल विधिलिखित, ब्रह्मलिखित, सवटाळ लिखित. अभद्र चेंडू.
फटका सजवलाय, उंची मोठी आहे, अंतर कमी आहे. ओ 2-2 येत आहेत मात्र पाहत राहत आहेत. दोघांच्याही मधोमध चेंडू पडतोय, होतोय धरतीला दान, मात्र दान केलंय, दान उडवलंय या ठिकाणी या वेताळ स्वामी संघाने विजय संपादन केलाय. विजयामध्ये ज्याचा मोठा हातकंबा आहे तो म्हणजे जितेश ठरतो.